असं वाटतं इकडे वरती मुंजा बांधून ठेवलाय बघा. मित्रांनो रिस्ट्रिक्टेड झोन आहे हे बघा. इकडचा लुक बघा. अरे लुक बघा लुक. खाली बघून चालायला पाहिजे. मित्रांनो तिकडे स्मशानभूमी होती, इकडून आपण चालत आलो आणि हा राईट टर्न दाखवतोय. गुगल मॅप्सच्या भरोश्यावरती बसायचं नसतं, पण कधी कधी बसायला हवं. बघूया आता त्याचे रिझल्ट काय होतात. जय बाप्पा की, जय बाप्पा की. हे बघा गणपती बाप्पा. मित्रांनो या लोकांनी प्रॉपर म्हणजे पाणी जायची सोय करून ठेवलेली एकदम आधीच आहे असं समजू शकता तुम्ही. पूर्ण म्हणजे पावसाळ्यातून पण काय प्रॉब्लेम नको व्हायला असं. एका साईडने तिकडनं पण असं म्हणजे पर्टिक्युलर लाईन दिलीच आहे, ते पाण्याची वाढसाठी वाट दिलेली. इकडे जसं की तुम्ही बघू शकता साईडला खांब कोरलेले आहेत, म्हणजे ही एंट्री किंवा एक्झिट असेल. पण त्याच्यावरती देखील म्हणजे हत्ती किंवा माणसं आहेत ते आजूबाजूचे. तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी खूप दिवसांनंतर इथे उपस्थित आहे माझा व्हिडिओ मला दर्शन द्यायला. काय जाऊन दाखवणार. आणि आता आम्ही चालू जोगेश्वरी केव्स बघायला. आणि ही माझी मैत्रीण, हिचं नाव काय होतं, सुकृती. हाय बोल, हाय बोल. हाय चला बोलली हाय. आता आपण रस्ता बघूया. ईस्टला उतरूनच सरळ सरळ कुठेतरी जायचं, ते तुम्ही याल तेव्हा विचारून घ्या आणि तसे जाऊ. एवढं काय आहे तर तुम्हाला सांगत बसणार ना रस्त्यानं. चला हे बघा हे मंदिर आहे इकडे. इकडनं उतरून कुठेतरी जायचं आपल्याला. बघूया आता चला. तर मित्रांनो आता आपण लोक या गल्लीतून बाहेर पडलो आहे. ईस्ट साईडला जे स्टेअरकेस गेले तिकडनं उतरल्यावरती लोकांना फॉलो करत आहे. ही गल्ली येईल इकडनं. आता समोर हे तुम्हाला दिसेल नॅशनल लस्सी सेंटर. त्या लस्सी सेंटरच्या इथे ना जायचं. अरे बापरे माझा हात दिसत होता. हां तर लस्सी सेंटरच्या इथे नाही जाऊन आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. ओके आता पुढचा रस्ता आम्ही बघून सांगू तुम्हाला. चला. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तर मित्रांनो खूप जास्त सरळ आता इथून 15 मिनिटाचा रस्ता आपण इकडूनच चालत आलो आहे. इकडून आपल्याला अजून सरळ जायचं आहे. ती बघा लगेच पलटली आहे, मग कॅमेरा तिकडे केला तसा. तर आपल्याला ह्याच साईडनी सरळ जायचं. पुढे लेफ्ट राईट काय टर्न झाले तर आम्ही तिकडेच व्हिडिओ चालू करू. हे बघा लोकस मॉरिस LCS क्लोथिंग हे दिसेल तुम्हाला इकडे. रूप आणि ते कचऱ्याची पेटी देखील दिसेल. आता तोंड बंद करतो मी. चुप चुप बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने की? आता आपण इकडे सिग्नलच्या इकडे आलो आहे. आपण त्या साईडने आलो. इकडे या बसमुळे काय दिसणार नाही तुम्हाला दाखवतो. हे बघा आपण त्या साईडने आलो आहे इकडे. आणि इकडून अजून सरळ जायचं आपल्याला. तुम्हाला दाखवायसाठी वापस आलो आम्ही. तुम्हाला वाटेल असाच टाइमपास करतोय, पण हां तुमची काळजी असते मला. इकडे हा खटारा अंजर पंजर तुम्हाला हे दिसेल. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी हे दिसेल. काय आहे पोलिसची व्हॅन आहे वाटतं. अरे हां पोलिसचीच व्हॅन आहे. शाबास. तर तिकडून सरळ यायचं सरळ. आता सिग्नल सुटला मग जाऊया नको आपण थांबूया थोडंसं. तर मित्रांनो इथून पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे स्मशानभूमी दिसेल. हे बघा शिवजी. इकडून आपल्याला राईट मारायचे. आय थिंक ही स्टार्टिंग असू शकते राईटची आपल्या केव्सची, किंवा इथून राईट की पुढून राईट.
इथूनच ह्याच शिटा धरायच्या आहेत. किती हे झालो खुश झालो मी. अच्छा अजून पुढून जायचं आहे. तर तुम्हाला ती मी स्मशानभूमी दाखवली कारण एक लँडमार्क सारखं की भाई इकडे जायचं आहे, पुढे रस्त्यामध्ये स्मशानभूमी लागणार. असं पटकन आठवलं पाहिजे तुम्हाला व्हिडिओ बघितलं. ठीक आहे. आता जिथून राईट मारायचं तिकडे डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो. तर आमच्याकडे स्मशानभूमी होती, इकडून आपण चालत आलो आणि हा राईट टर्न दाखवतोय. गुगल मॅप्सच्या भरोश्यावरती बसायचं नसतं पण कधी कधी बसायला हवं. बघूया आता त्याचे रिझल्ट काय होतात. हे बघा मित्रांनो, इकडे तुम्हाला बेक फॉर मी दिसेल. त्याच्यासाठी काहीच बेक करू नका, पण इकडे राईट मारा. ओके. आणि इकडून राईट मारून लेफ्ट मारून कुठेतरी जायचं आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. चला आई चला चला चल चल. मित्रांनो आपण तिकडून आतमध्ये आलेलो जिकडे मी तुम्हाला बेक फॉर एनिथिंग अंडा बांडा बोललेलो. आणि ही आता जोगेश्वरी केव्स चालू झालेली आहे. आणि जे टायमिंग्स वगैरे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. पहिले गणपती बाप्पाच्या पावडायच्या. थांबा. हे बघा काय तुम्हाला खतरो के खिलाडी पोरं पण दिसतील, त्यांना इग्नोर करायची आणि असं पुढे चालायचं सरळ मार्गाने. समजलं? सरळ मार्गाने. कोरीव काम इथूनच दिसायची सुरुवात झालेली आहे. तर कसं वाटतंय? काय छान वाटतं. हात लावला नाही काय नाही कोरीव दगडांना छान वाटतं. पुढे पुढे पुढे. तर मित्रांनो सांगायची गोष्ट की ह्या ज्या लेण्या आहेत या 7th की 6th सेंचुरीमधले आहेत. हे बघा तुम्हाला इकडं पूर्ण त्याचा सुगंध येईल. सिमेंटसारखं येतं थोडा थोडा पण येईल तुम्हाला. म्हणजे ॲटमॉस्फिअर इथलं एक असं क्रिएट होऊन जातं, वातावरण निर्माण होतं. चल सरळ समोरच जय बाप्पा की बाप्पाचा हे आहे. आपण या दगडांना हात लावून बघूया. हे बघा इथे फुल डिझाईन पॅटर्न बनवलं आहे मस्त. बघितलं हां ह्याच्यामध्ये क्लास दिसते. आता आपण पण हळूहळू उतरूया. वा हे बघा इथे स्कल्पचर केलेलं. माझा आवाज कमी करतो आणि फ्लॅशलाईट चालू करतो. आता आजूबाजू दिसणार नाही तुम्हाला. हे बघा इकडे पण सगळं स्कल्पचर केलेलं आहे. हे मागचं काहीच दिसत नाही पण मागे एक फेस आहे. ती शिवजीचा हे करायचं ट्राय केलं. काय दिसणारच नाही तुम्हाला. खूप पॉवरफुल टॉर्च नाही तर काहीतरी. नाही तर मग इकडे असं रखवालदार वगैरेचं हे असेल जे एंट्रन्स गेटचे इथे असतात ते. जोगेश्वरी माता. अरे हां जोगेश्वरी माताचं मंदिर आहे. तर मित्रांनो ह्या केव्हचं मी तुम्हाला सांगतो, नंतर सगळी माहिती सांगतो. आधी तुम्हाला इथले फुटेजेस दाखवतो. हे बघा इकडे हवन कुंड आहे. होम हे बघा इकडे तर सांगितले काय काय कपडे घालून नाही याचे. ते प्रत्येक मंदिरामध्ये हा रूल लागू. आणि अशा फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी नॉट अलाउड. आता बंद करूया. तर मित्रांनो ह्या गुहेचा इतिहास असा आहे की ही लेणी जी आहे ती 6व्या की 5व्या शतकामध्ये कोरलेली होती. आणि इथे हिंदू धर्माच्या आणि बौद्ध धर्माच्या दोन्ही ह्याचे तुम्हाला कोरीव काम दिसून येतील. आता मी तेच कोरीव काम बघायला चाललो आहे. हे बघा पिलर्स बघा, खांब बघा, प्रॉपर कोरून ठेवलं कोरून. आता आपण पुढे जाऊन एक्सप्लोर करूया. लेफ्ट साईडला जे पिलर्स आहेत त्याचा फोटो घेऊया खांबांचा आणि मग पुढे केव्हमध्ये जाऊया. तिकडे म्हणजे हनुमानाचं वगैरे पण स्कल्पचरिंग केलं आहे. परत दत्तगुरूंचं केलं आहे. परत गणपती बाप्पाचं केलं आहे. ते सगळं बघूया आणि आम्ही पण तुम्हाला दाखवू. पण इकडे हे जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे
ज्या देवीच्या नावावरून स्टेशनला नाव पडलं त्या देवीचं. आणि इकडे रेकॉर्डिंग अलाउड नव्हती म्हणून आम्ही इज्जतमध्ये मोबाईल बंद केला. आणि तिकडे जर तसं सीन असेल तर आम्ही तसं करू. मित्रांनो, या लोकांनी प्रॉपर म्हणजे पाणी जायची सोय करून ठेवलेली एकदम आधीच आहे असं समजू शकता तुम्ही. पूर्ण म्हणजे पावसाळ्यातून पण काय प्रॉब्लेम नको व्हायला असं. एका साईडने तिकडनं पण असं म्हणजे पर्टिक्युलर लाईन दिलीच आहे ते पाण्याची पाण्यासाठी वाट दिलेली. आता आपण अजून पुढे जाऊ. इकडे मस्त ह्या लोकांची पूजा चालली. हे बघा इथे पूर्ण असं तुम्हाला दिसेल. मला काही दिसत नाही आहे कारण सूर्यप्रकाश खूप आहे इथे सूर्यप्रकाशामुळे सर्व स्पॉइल येतो. पण आतमध्ये जाऊन बघतो. इकडे पार्टी पण काहीतरी पूजापाठ चालू आहे. हे रस्ता बंद केला आहे आय थिंक. आणि इकडे आतमध्ये स्कल्पचर तुम्हाला कोरीव काम दिसू शकतं. हे बघा इकडे देवीचं पण कोरून ठेवलेलं आहे मूर्ती. आणि इकडे पायवाट दिलेली आहे खास. इकडे तर कुठे बाबा अंधारात चाललंय काय समजत नाही. इकडे गणपती बाप्पा. हनुमान आहे हा काय. झोन आहे. हे बघा इकडचा लुक बघा. अरे लुक बघा लुक. खाली बघून चालायला पाहिजे. वरती पण देवाचं काहीतरी आहे. पण भाई हे बघा तुम्ही. थोडंसं एक्सप्लोर करूया आणि मग निघूया इकडून पण. इकडून एंट्री की एक्झिट आहे. वा काय भारी दिसतंय यार आजूबाजूला. पूर्ण ते जंगलामध्ये असतो ना दगडावरती कोरीव काम असं वाटतं. इकडे वरती मुंजा बांधून ठेवलंय बघा. प्रॉपर एकदम. झाला का फोटो काढून. पुढे वाटत नाही काय असेल. एंट्री किंवा एक्झिट पॉईंट असेल. जय बाप्पा की जय बाप्पा की. हे बघा गणपती बाप्पा इकडे आहे. इकडे गणपती बाप्पा. हे बघा इकडे स्कल्पचर आहे. शिड्या बिड्या आहेत. पण जाऊया होती बघूया. इथे बघा माझ्या हात नाही लावला पाहिजे पण हे बघा नॅचरल रॉकला त्या लोकांनी किती मायन्यूट टू मायन्यूट एकदम डिटेलिंग केले बघा. इकडे पण काहीतरी स्कल्पचरिंग होती. इथे पण काहीतरी स्कल्पचरिंग होती बघा. जसं की हा फेस दिसेल तुम्हाला. तो पण एक फेस दिसेल. हे पूर्ण काहीतरी काय ना काय स्कल्प्ट केलेलं आहे इकडे. तुम्ही काय बोलत होतो. हां हे जी केव आहे त्याच्यामध्ये हिंदू आणि बौद्ध दोन्ही लेण्या आहेत. आणि हां आणि एवढंच. आणि म्हणजे जोगेश्वरी देवीला खूप जणांची कुलदेवी आहे जोगेश्वरी देवी. आणि हे बघा पिलर बघा. हे कॅन यू बिलीव्ह हे सगळ्या लोकांनी स्टोनवरती कोरीव काम केलं दगडावरती. आईची कबूतर. हे दिसते तुम्हाला. हे पेटल सारखं बघा. हे दिसेल तुम्हाला मोबाईलमध्ये. एवढं नसेल दिसेल पण रिअल लाईफमध्ये खूप जास्त भारी आहे. पण आता ह्याची पण कंडिशन बघा तुम्ही. पूर्ण तुटायलाच आले. बॅक टू बाप्पा.
व इकडे जसं की तुम्ही बघू शकता साईडला खांब कोरलेले आहेत, म्हणजे ही एंट्री किंवा एक्झिट असेल. आणि त्याच्यावरती देखील म्हणजे हत्ती किंवा माणसं आहेत ते आजूबाजूचे. आणि मधी कोणतरी आहे, मधी पण काहीतरी फेस आहे, तुम्हाला असं नाही दिसणार बघा. तर मित्रांनो, इकडून तुम्ही वरती जसे याल तसं इकडे वरती एक तुम्हाला शिड्या दिसतील जाताना तुम्हाला. अरे कॅमेराच्या आई जाऊ दे, चल ना. वरती शिड्या दिसतील जाताना. आणि इकडे तुम्ही बघू शकता काय एकूण एक ह्या लोकांनी मूर्त्या वगैरे ठेवल्यात, पण ते लोक बनवत आहेत आय थिंक. ते आपण इकडे येऊया. तर इकडे म्हणजे ह्या मूर्त्या वगैरे दिसतील महाराजांच्या आहेत, बरं वाटलं बघून. आणि इकडे साईडलाच म्हणजे 2 लोक देखील दिसतील झोपलेली, पण इकडे झोपडपट्टी आहे आय थिंक वरती. तर वरच्या बाजूने आपण न जाता वापस आलेलो त्या मार्गाने जाऊया. तर मित्रांनो, आता मी जोगेश्वरी केव्ज एक्सप्लोर केलं. आणि तर आम्ही जोगेश्वरी केव्ज एक्सप्लोर केलं, त्याच्या हॉर्नमध्ये विसरलेलं सगळं. आणि तिकडे खूप काय बघण्यासारखं, गणपतीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे. परत तिकडे जे स्कल्पचरिंग केलं, कोरीव काम केलं आहे, ते तुम्हाला ओळखता येणार ना. तिकडे ह्या लोकांनी म्हणजे लिहायला पाहिजे की कोणाचं स्कल्पचरिंग आहे, की काय म्हणजे काय करताना ते केलेलं. तुमसे ना हो पाएगा, हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा. म्हणजे आता एखादा माणूस चालतोय तेव्हा त्याचं स्कल्पचरिंग करतात. तर चालतानाचं जे ॲक्ट आहे ते त्या लोकांनी स्कल्पचर केले, असं त्या लोकांनी सांगायला पाहिजे. अर्ध्यापेक्षा जास्त ते काय समजत नव्हते, अर्धे चेहरे विजिबल नव्हते नीट, आणि जास्त इन्फॉर्मेशन नव्हती. पण आम्ही अशाच ठिकाणी भेट द्यायचा प्रयत्न करू पुढच्या ब्लॉगलाही. चालू आहे ना पुढच्या ब्लॉगलाही. आणि बघत राहा, माहिती आहे व्हिडिओज लेट येतात. मी पहिली गोष्ट तर मी आळशी आहे, दुसरी गोष्ट मी लवकर घरातून बाहेर निघत, तिसरी गोष्ट निघालो की व्हिडिओ बनवत. ठीक आहे, बसकर काय बोलतो ते. चला बाय बाय.